निरंतर राहू दे हृदयातया तुझी भक्ती हे गणराया। कोण भेटलं आणि एक आता इकडे पडतीस होय एक आता इकडे ग य नाही नाही ये इकडे जाऊया। पप्पा यायला या मंदिरात जाऊया चल की आपण। पडशील ना तू गाथा काय काय कशाला तर बोल थांबते का थांब मी व्हिडिओ। हॅलो गाता कुठं आलीस आहे तू कुठं आलीस आहे हा कुठल्या मंदिरला आलीस आहे वैजनाथ मग वैजनाथच्या मंदिरला आलोय या। आईस्क्रीम सगळ्यांना दिसतंयच बाळा कुठून नाही पायऱ्या नाही तिकडे हे दोन डॉन आले तुकाराम पवार आणि सचिन पवार। चला भजन करा चला भजन चालू आहे आम्हाला नाही हा चला बोला सांगा कुठं आलाय तुम्ही सांगा। हे असे हे एकमेव 12 ज्योतिर्लिंग पांडवकालीन हा पांडवकालीन 12 ज्योतिर्लिंग मधलं एक असं प्रसिद्ध आणि जागृत असं हे देवस्थान आहे वैजनाथ देवस्थान। वैजनाथ देवस्थान देवरवाडी मैफाळ आणि मैफाळगडच्या मध्यभाग असलेल्या पायथ्याशी इथं हे वसलेलं असं हे मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे आणि या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज सुद्धा गुप्त रूपे वास्तव्याला होते। करेक्ट आजूबाजूला घनदाट असं जंगल आहे इथं अनेक अशा वनस्पती आहेत औषधी वनस्पती आहेत त्या अनेक अशा आजारावरती त्याचा वापर केला जातो। तर हे पांडवकालीनचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता। तर आपण चला तर मग आपण मेन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू चला। महादेवाचं मंदिर आहे आणि आरोग्य भवानी सुद्धा आहे। आईस्क्रीम पडतंय ना आईस्क्रीम खा। जेवण झालं चप्पल काढ अथर्व चप्पल काढ तिचे नाही आईस्क्रीम पडतोय बघ तुझा अथर्व काढतोय ना। चला चल
तर हे आहे बघा आपले चंदगड तालुक्यातील एक जागृत देवस्थान वैजनाथ देवस्थान. तर या वैजनाथ मंदिराचे हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम आहे. इसवी सन 1273 ते 1290 या काळात रामदेवराय यादव या राजाच्या दरबारातील मंत्री हेमाद्रीपंत उर्फ हेमाडपंत यांच्याकरवी अनेक मंदिरे बांधली गेली आहेत. त्याच्या रचनेतील हेमाडपंथी बांधकाम असे म्हणतात. यावरून वैजनाथचे बांधकाम वरील काळात झाले असावे असा निष्कर्ष काढला जातो. जकानाचार्य व त्यांचे चिरंजीव डंकानाचार्य यांच्या देखरेखीखाली हे शिवमंदिर बांधले गेले. संजीवनीचे रक्षण करून मानवाला व्याधीमुक्त करण्यासाठी शंकराने वैद्यनाथ व पार्वतीने आरोग्य भवानी म्हणून वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. प्रतिवर्षी दवनी पौर्णिमेच्या रात्री हस्त नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर शंकर पार्वती विवाह सोहळा संपन्न होत असतो. त्यावेळी कडोली बेळगाव गावातून वाजत गाजत पालखी निघते. ती आंबेवाडी, गोजगे, उचगाव, बसुर्ते, कोणेवाडी या गावाच्या सीमा ओलांडून शिवारातून पळवत नेऊन देवालयाभोवती पालखीची प्रदक्षिणा होते. लग्न सोहळ्याच्या पालखीच्या आगमनाप्रसंगी देवरवाडी येथील जाधव घराण्यातील परंपरागत चालत आलेली ज्योतिबाची सासनकाठी मंदिरात आणतात. प्रतिवर्षी महाशिवरात्रीला वैजनाथ येथे मोठी जत्रा भरते व या रात्री यामपूजा केली जाते. श्रावणात प्रत्येक सोमवारी भाविकांची रीघ लागलेली असते. कुरुंदवाड संस्थानाचे सरकार श्रीमंत अण्णासाहेब पटवर्धन साहेब यांचे वैजनाथ देवस्थान हे कुलदैवत होते. संस्थानाच्या काळात देवस्थानाची पूजा अर्चा, दिवाबत्ती, प्रसाद व धार्मिक विधी यांच्याकरवी होत असे. देवरवाडी गाव हे वैजनाथ देवस्थानला त्यांनीच इनाम दिले होते. तर या वैजनाथ डोंगराची उत्पत्ती वनवासातून लंकाधीश रावण यांनी सीताला पळवून लंकेत आणून ठेवले. त्यामुळे राम रावण युद्ध झाले. या युद्धात लक्ष्मणाला पशुपतास्त्र हे अस्त्र लागून तो मूर्छित झाला. लक्ष्मणाला पूर्ववत स्थिती प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक असलेली संजीवनी वनस्पती द्रोणगिरी पर्वतावर होती. ती वनस्पती आणायला प्रभू श्री रामचंद्रांनी हनुमानाला पाठवले. पवनपुत्र हनुमान निघाला खरा, पण त्या वनस्पतीची ओळख विसरला. तेव्हा त्यांनी तो संपूर्ण द्रोणगिरी पर्वत उचलून आणला. हनुमान मनोवेगे झोप आळला, द्रोणागिरीस पावला. हात घाली औषधाला, आटधाट होत असे. क्षणार्धात गिरी उत्पटिला, बळेखळे बांधला. जीवदान दिले तया लक्ष्मणा आणि कपिगणा. स्वामी रामदास विरचित काव्यस्तोत्र. आपल्या सामर्थ्याच्या बळावर एका हातावर तो पर्वत घेऊन चालला असता त्या द्रोणागिरी पर्वताचा एक लहानसा तुकडा तुटून खाली पडला. तोच हा तुकडा म्हणजे वैजनाथ डोंगर. या ठिकाणी इसवी सन 1916 पासून प्रतिवर्षी वसंत पंचमी माघ महिन्यात सप्ताह साजरा केला जातो. तर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचे वास्तव्य. तारकासुराचा पराभव करून श्रीकृष्ण वैजनाथाच्या डोंगरातील गुहेत ध्यानस्थ होते. भगवान श्रीकृष्ण यादव बेळगावला 2दा आल्याचा उल्लेख 28 फेब्रुवारी 2012 इसवी सन दैनिक तरुण भारत बेळगाव या वृत्तपत्रात केलेला असून पहिल्यांदा कालयवनाला झुंजवत वैजनाथाच्या गुहेत श्रीकृष्णाने आसरा घेतलेला होता. मुकुंदराजाला कृष्ण समजून कालयवनाने लाथ मारली. त्या युद्धात कालयवन मारला गेला. श्रीकृष्ण आणि बलराम जरासंधाला चकून महिपाळगडाच्या बाजूने पसार झाले. औषधी पाण्याचे कुंड. देवालयाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिमेस हे पाण्याचे कुंड आहे. त्यातील पाण्याने असाध्य रोग बरे होतात असे कित्येक भाविकांचा अनुभव आहे. देवरवाडी. वैजनाथ डोंगराच्या पायथ्याशी देवरवाडी गाव वसलेले आहे. तेथे शंकर पार्वती पुत्र श्री गणपतीचे दर्शन घेऊनच डोंगरावरील शंकर पार्वतीचे दर्शन घ्यायचे अशी रूढी आहे. देवरवाडी म्हणून देवांची वस्ती असलेले गाव असा. शिव म्हणजे अविरत उत्क्रांत होणारा निसर्ग. निसर्ग जसा भव्य आणि भयानक
तसा तो सौम्य आणि शांत असतो. शिवाच्या या दोन्ही स्वरूपाचे एकाच वेळी दर्शन कुठे घडत असेल तर ते गिरीशिखरावर, केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ किंवा सागरतीरी सोमनाथ मंदिर. शिवाच्या पूजनासाठी मूर्ती असत नाही. आपले पूर्वज वैदिक आर्य हे मूर्तीपूजक किंवा व्यक्तिपूजक नव्हते, ते तत्वपूजक, भूमिपूजक होते. पिंडी हे शिवाचे मूर्त स्वरूप. पिंडीपूजन म्हणजे शिवपूजन, समाजपूजन व राष्ट्रपूजन. पार्वती म्हणजे पर्वतीय भूमी. अंबिका, गौरींबिका किंवा गौरी ही पार्वतीचीच नावे आहेत. पिंडीसमोर नंदी बसलेला आहे. ब्रह्मानंद सरस्वती यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना तीर्थाटन करण्यास सांगितले. ते सर्व शिष्य वैजनाथ म्हणजेच बेळगावजवळील वैजनाथ डोंगर येथे आले होते, असा संदर्भ आढळतो. वैजनाथ डोंगर बेळगावपासून 9 मैलावर असून तेथे वैजनाथचे स्वयंभू शंकरलिंग आहे. येथील पुजारी श्री गुरु याच डोंगरावर 1 वर्ष राहिले होते, असे भाविक सांगतात. त्याशिवाय कवी मोरोपंत यांचे नातू सखाराम उर्फ अबुनाना गर्दे यांनीही यावर प्रकाश टाकला आहे. तो असा आहे. कारण अग्नी तूच मजसी माझाच तू मी तुझा, देते भाक सुवैजनाथ म्हणून क्षेत्रासी येतो भसा. वेणुग्राम ही शहापूर अभिधी तेथून या योजना. संज्ञा आहे कवी वैजनाथ वसतो, तो क्षेत्र जाना खुना. तेथे गुप्त वसे वदे, तया तो नामकरणी पुसे. येथे वेणुग्राम म्हणजे बेळगाव आहे. आसपास वेळूची वने खूप होती, त्यामुळे वेणुग्राम हे बेळगावचे आधीचे नाव होते. बेळगाव जवळ शहापूर असून बेळगावपासून 18 किमी अंतरावर आहे हे वैजनाथ क्षेत्र. असा नरसिंह सरस्वती एकांतात. वैजनाथ येथे एका शिवभक्त ब्राह्मणाचा अपमृत्यू श्री नरसिंह सरस्वतींनी टाळला होता. श्री क्षेत्र नरसिंहवाडी तेथूनच नारायण स्वामींना बेळगाव येथे वैजनाथ डोंगरावर जाण्याचा आदेश दिला. सरस्वती गंगाधर यांना वैजनाथ संबंधी जेथे असे आरोग्य भवानी प्रख्यात असा वैजनाथचा उल्लेख केलेला आहे. नरसिंह सरस्वतींना एकांत हवा होता व 1 वर्ष गुप्त राहायचे होते, म्हणून परळी वैजनाथऐवजी बेळगावजवळचे वैजनाथ निवडले होते. महिपाळगड. वैजनाथ डोंगराच्या परिसरात महिपाळगड आहे. त्या ठिकाणी महिपाळ राजाचे राज्य होते, म्हणून या गावाला महिपाळगड असे नाव पडले. त्या राजाला कुष्ठरोग जडला होता. राजाला एके दिवशी दृष्टांत झाला, वैजनाथ डोंगरात जाऊन शंकराची पूजा कर व तेथील वनस्पतीचा पाला खा. राजाने संदेश पाळला. कालांतराने राजा रोगमुक्त झाला. तेव्हापासून राजाने शिवाला वैजनाथ म्हणायला आरंभ केला. भक्तांना अनेक संकटातून शिवपार्वतीने मुक्त केले आहे. तसेच कार्तिक स्वामींचेही काही काळ इथे वास्तव्य होते असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे इथे वैद्यनाथ आणि आरोग्य भवानी सुद्धा आहे. तर नरसोबावाडीचे ब्रह्मश्री दत्त महाराजांना भारताचे राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना विद्यावाचस्पती ही पदवी दिली होती. राष्ट्रपती व्ही गिरी यांनी त्यानंतर राष्ट्रीय पंडित ही पदवी बहाल केली. असे थोर संत वैजनाथ क्षेत्री येऊन गेले, याचा येथील भक्तांना अभिमान वाटतो. तर अशा प्रकारे हे जागृत असे वैजनाथ मंदिर आपल्या चंदगड तालुक्यात आहे. आणि महाशिवरात्री 8 मार्चला महाशिवरात्री आहे बघा. त्या दिवशी तुम्हाला जमत असेल तर या ठिकाणी नक्की दर्शन घ्या. निसर्गरम्य असा परिसरामध्ये हे मंदिर आहे. आणि हे आहे बघा, हे तीर्थकुंड. आणि यामधीलच पाण्याने असाध्य रोग, त्वचारोग बरे होतात असा अनेक भाविकांचा म्हणजे अनुभव आहे. आणि हे खरे आहे असे म्हटले जाते. इथे भगवान दत्तांचे छोटे मंदिर आहे बघा. छोटे नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो देखील आहे इथं. 1 वर्ष गुप्त रूपाने त्यांनी गुप्त राहिले होते. हा गुरुचरित्रामध्ये याचा संकल्प आहे बघा. श्री स्वामी समर्थ.